भाजपमधल्या प्रवेशाच्या शक्यतेबाबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे मौन सोडायला तयार नाहीयेत। सिंधुदुर्गमध्ये जिल्हा काँग्रेस सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आज, आणि या कार्यक्रमात नारायण राणे भूमिका स्पष्ट करतील अशी शक्यता वर्तवली जात होती। मात्र या कार्यक्रमात बोलण्यास नकार देऊन नारायण राणेंनी राजकीय विश्लेषकांची आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची उत्सुकता आणखी ताणली आहे। सध्या नारायण राणे आणि त्यांच्या मुलांनी काँग्रेस विरोधात उघडपणे तोफ डागायला सुरुवात केली आहे। याशिवाय मध्यंतरी नारायण राणेंच्या भाजप नेत्यांच्या भेटीगाठीमुळे त्यांच्या भाजप प्रवेशाबद्दलच्या चर्चांना चांगलंच उधाण आलं होतं। मात्र नारायण राणे मौन बाळगून असल्यामुळे ही चर्चा फक्त चर्चाच राहते की राणे काँग्रेसला मोठा दणका देणार हे भविष्यात बघावं लागेल। माननीय नारायण राणे हे काँग्रेसचे अत्यंत प्रमुख असं व्यक्तिमत्व त्यांचं आहे। त्यांची नाराजी ते व्यक्त करत असतात। खरं त्यांच्याबरोबर बसलं पाहिजे, चर्चा केली पाहिजे, कारण त्यांचं काँग्रेस सोडून जाणं हे एक मोठं भांडवल काँग्रेसचं जे आहे, नेतृत्वाचं शेवटी त्या पक्षाला भांडवल असावं लागतं, त्याच्यावर तो पक्ष चालत असतो। ते भांडवल गमावल्यासारखं होणार आहे। म्हणून अत्यंत गंभीर खरं दिल्लीतल्या आमच्या नेतृत्वाने असेल किंवा आमच्या महाराष्ट्रातल्या यांनी ते गंभीरपणे घेणं अत्यंत आवश्यक आहे। त्यांचं म्हणणं, त्यांची चर्चा केली पाहिजे। त्यांचे काही गैरसमज असतील तर त्याबाबत ते दूर करून त्यांना बरोबर ठेवणं मला आवश्यक वाटतं।